अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. राज्याभिषेक सोहळा हा पाहणं जरुरी आहे, कारण की आपल्या छत्रपतींनी आपल्यासाठी काय केलेलं ना हे इतिहासावर समजतं आणि त्यांच्यासाठी एवढी लोक का जमतात हे समजतं. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की नमस्कार माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे एक नवीन तडतडीत ब्लॉगमध्ये. आणि यस, आज आम्ही चाललोय थेट रायगडावरती. आणि रायगडावरती जाण्याचं कारण राजाभिषेक सोहळा 2026 हा पाहायला, एक जवळून सोहळा तो पाहण्याची आतुरता आम्हाला आहे आणि तो पाहायला आम्हाला भेटणार आहे. यावर्षी 353वा हा सोहळा आहे, म्हणजे 353वा हा सोहळा आहे. सो आपण तो सोहळा जवळून पाहणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार. हा ब्लॉग किती पण मोठा असला तरी ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा, कारण की एन्जॉय तुम्ही 100% करणार. चालू करूया आपण ब्लॉग. आता वाजल्यात सकाळचे 6 आणि आम्ही आता निघतो घरातून. सो चालू करूया, लेट्स गो. गाईज, मी रस्ता दाखवत नाही जास्त कुठे जाता जाता, कारण की ब्लॉग ऑलरेडी मोठा होणार आहे. त्यामुळे आता सध्याला आम्ही ना 9 वाजल्यात आणि पालीपर्यंत पोचले. पालीचं गणपती दर्शन घेतलं नाही आम्ही, येतोय दर्शन घेणं, कारण की आता ऑलरेडी लेट आहे. सो मग तुम्हाला दाखवते, तुम्ही एन्जॉय करा आणि समोरचं वातावरण बघा कसं दिसतं, एक नंबर. गाईज, इथे बघा किती लांबून, अजून इथून मला तर वाटतं 5-6 किलोमीटर असेल, जास्त असेल. इथेच पार्किंग लागली, इथूनच चालत चाललं अर्धी जण. पुढे पार्किंग नाही, पण याच्यामुळं भेटते आपल्याला पुढे जायला. आता ड्रोनमध्ये फुटेज दाखवतो तुम्हाला. इथली पार्किंगची व्यवस्था किती मोठी आहे आणि ही फक्त एक पार्ट आहे. आणि त्या हेलिपॅडवरती हेलिकॉप्टर बाजूला इथे गाड्यात उतरलं, तिकडे बघा. जाऊ, यस, लेट्स गो. आता काही जास्ती लेट झाला जरा, 11:30 म्हणजे 11:30 वाजले पोचता. तर टाईमपास बी तेवढा झाला आणि त्याचं काय आता थांबलो नाश्ता वगैरेला, पण पोचलो. आणि आमचा कॉल नाही लागत आहे आमच्या बंधूंना, त्यामुळे आम्हाला पार्किंग 6 किलोमीटर लांब आम्हाला करायला लागते, असा विषय. हाय भाऊ, नमस्कार भाऊ. जय शिवराय. जय शिवराय. भेटूया वरती. तर असा विषय, 6 किलोमीटर लांब गाडी लावावी लागते. पासनी एक गेट पुढे पास झालो आम्ही, बट त्याच्यानंतर नथिंग. बट ठीक आहे, चालतं आहे. आणि ड्रोन वगैरे फुटेजेस तुम्ही एन्जॉय करा, मजा ते येणार आहे. आणि जी वाईब इथे वातावरण टाईट होतं आहे. आम्ही पण असा बसमध्ये चाललो आहे. फुल हल्दीमध्ये गर्दी आहे, इकडे बघा गर्दी बघा आईच्या गावात, आणि बसची फुल भरून येते. माझं नाव करण कांबळे. दादाला आम्हाला भेटून खूप आनंद झाला. ऍक्च्युली आम्ही दादाला रील्स मध्येच बघितले मोस्टली मध्ये, आणि आज रिअल मध्ये बघू आले ना. माझी तारीफ नको. कुठून आले? आम्ही पुण्यावरनं आलोय. ओके, शिवाजीनगर पुण्यावरनं. ओके. गाईज, आम्हाला अक्षयदादा भेटलेले आहेत, दी वन अँड ओनली वन. अगो सुषमा दी सिंगर. काय तुम्ही एक गाणी बोला शिवाजी महाराज छोटासा. सजून धजून नटून थटून थाट पाहूया, राजाचा माझा सोहळा पाहूया. चला रे जाऊया रायगडा जाऊया, चला रे गड्यानो रायगडा जाऊया. शिवरायांचा माझा सोहळा पाहूया, शिवरायांचा माझा सोहळा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, लेट्स गो. आता चालू होते आमची ट्रेक. बघायला गेलो किती वाजले, 12:30 वाजता ट्रेक चालू होते आमची. आणि आमच्यावर पूर्ण आता ग्रुप झालेला आहे, अक्षयदादा यांची फ्रेंड्स अँड फॅमिलीज, आणि मी एकटा आलोय असं समजा तुम्ही. काय बघा, तुमचं व्हिडिओ बघून खरंच लय भारी वाटतं माहिती का, मराठी व्हिडिओ बघून खरंच. कुठून आलेत? आम्ही सातारावरून आलोय. सातारा खूप लांबून आल्यात, आणि ते पण आमच्या सोबतच करतोय. आता तुम्ही धावत का आले? मी होतो इथे. अहो अचानक म्हणलं गेलो, बघत चाललेलो, आठवत होतो नक्की मी काय विषय होता. म्हणलं यांचं मी व्हिडिओ बघितला. नाव आहे तुमचं? माझं प्रतीक भोसले नाव आहे.
प्रतीक भोसले हा. ओके चला भेटूया भारी वाटलं बरं का भेटून खरंच. धन्यवाद, लय मनापासून भारी वाटलं खरंच. धन्यवाद तर तुमचं व्हिडिओ बघून एवढं भारी वाटतं ना खरंच म्हणजे आपलं मन म्हणजे एकदम प्रसन्न होत आहे खरंच. तसं आपण पोहोचलेलो आहे आता हा ठिकाण उद्या उतरण्यासाठी आहे पण आता सोडतात अर्ध्यानं सोडायचं आणि आता मेन तुम्हाला दाखवतो इकडे जायचं मला रायगड फोर्ट मेन वरती आहे आणि थांबा दाखवतो माणसं दाखवतो प्रॉपर कुठे ते गेले ना आता मला दिसली मुंगी सारखी कुठे हा हे बघा एवढा वरती चढायचं आहे जय भवानी. जय शिवाजी बॉडी कुठे माझी काय बॉडी ओळखला भाई आहे ना तोच आहे ना कसली व्हिडिओ बनवते ते सांगता बॉडी बिल्डिंगची व्हिडिओ बनवते गाईस 100% सपोर्ट करा भावाला. एकदम बॉडी बिल्डिंग भाऊ आहे आपण. ऍप दाखवू ऍप हा दाखवा ना. बॉडी बिल्डिंगची नाही भावा होमिकलचे व्हिडिओ आता ओळखलं? नाही चालतं ओळखलं ते इम्पॉर्टंट आहे रोड बघा रोड भारी वाटतंय एकदम 2 तास झाले 2 वाजायला आले 12:30 वाजता चालू केलंय लई दमलोय पण चढणार आम्ही असं म्हणजे घाम जास्ती याच्यामुळे कुठे उन्हामुळे बाकी काय विषय नाही खूप जण चढतायत त्यांना बघून आमची जिद्दच काही सुटत नाही असंच आम्ही चढतोय आपले भाई लोक भेटलेले आहेत कुठले आहेत तुम्ही मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा कधी चालू केलं चढायचं आम्ही तरी पण 11:30 पावणे 12ला वरती गड चढायला चालू केला. ओके आणि पहिल्यांदा येते नाही जवळजवळ आमच्यात ना वर्षात नाही 4थी फेरी आहे. वर्षात ना होती वर्षात नाही 4थी आणि फेरी. नाही राज्याभिषेक सोहळा जो आहे तो पहिल्यांदा येत आहे का हा, राज्याभिषेकाला पहिल्यांदा येतोय. ओके गाईज म्हणजे फुल टॅलेंटेड लोक आहेत एवढा गड चढणं म्हणजे खाऊ नये आणि वर्षातून 4 वेळेला येतात ते आम्ही तर पहिल्यांदा येतोय वर्षातून 4 वेळेला येतात खूप मोठी गोष्ट आहे बाकी काय बोलायचं तुम्हाला बाकी काय आपल्या सपोर्ट करा. भावाचा आपल्या दादाचा चॅनल आहे थॉर थॉर नाही तिहोर हा तिहोर माझ्या चॅनलचं नाव असंच आहे थोडा की लफडा होतो तो थॉर कोण डुप्लिकेट आला काय माहिती ते जे आलं त्यांनी माझी कॉपी केली फेम घेतलाय माझ्या नावाने बॅन करत त्याला क्रिस्टन क्लिअर सिनेमॅटिक फायनली महाद्वार दिसायला लागला जरा बरं वाटतंय इथे महाद्वार आहे आता चाललो एवढाच टप्पा बाकी असं पोचू आता फायनली पोचलोय महाद्वारापाशी 12:30ला निघलेलो खालून आणि आता वाजल्यात 2:30 वाजले म्हणजे खूप वेळ लागला आम्हाला आम्ही टाइमपास करत पण आलोय तर खूप इथे गर्दी आहे आता बघूया वरती जाऊन काय आता अजून इथून अर्धा 1 तास आहे असा एक जण बोलला चला एंट्री मारूया आता आतमध्ये लेट्स गो आणि आता इथून जाणार असं वाटत पण नाही इथून एंट्री असणार आहे मेन एंट्री किल्ल्याची मेन एंट्री एकदम खुफिया टाईप बनवलेले काय कला असेल आणि काय ती लोकॅलिटी असेल एंट्री मारल्यावरती बघा महाद्वार जो आहे रायगड किल्ल्याचा महाद्वारच्या एंट्री नंतर बघा कसा आता ओळखला हात दाखवलं तेव्हा नाही ओळखला धन्यवाद आई शपथ अजून तेवढा दिसतोय वरती चढायचं ते बघा अजून जाम आहे जाम ताई ते स्वयंसेवक आहे आणि ताई कधीपासून तुम्ही करताय मी आता सध्या तरी 3 वर्ष झाली हे माझं 3रं वर्ष आहे मी स्वयंसेवक म्हणून मी ते कार्य करते आणि मी एसीटी मध्ये म्हणजेच सेवेच्या ठाई तत्पर मधनं कार्य करते
अजून काय बोलायचं तुम्हाला? अजून काही म्हणजे खूप चांगले प्रोत्साहन देतात हे लोक आम्हाला. आमचं भाग्य समजतो की आम्ही इथे काम करतोय आणि आम्हाला हे कार्य करायला भेटतंय. एक महाराजांच्या प्रती आमची एक जी भावना आहे तीच आम्ही फक्त व्यक्त करण्यासाठी इथे येतो. बस बाकी काही नाही. थँक्यू. येस येस थँक्यू. गाईस तोरण चाललंय, तोरण. गाईस तर फायनली पोहोचलोय वरती, गडावरती. आणि खूप भारी माहोल आहे, थंड वातावरण पण आहे इथे. माझ्या मागे म्हणजे इकडे या साईडला बघायला गेलो तर रिंग बनवली. आता त्या रिंगमध्ये असे कार्यक्रम होतील, काय काय होतील ते दाखवतो तुम्हाला. आणि गर्दी तर खूप आहे. अजून आमचा कुठं राहायचं, काय राहायचं, काही आता पता नाही. सो ते बघूया नंतर पहिले आधी एन्जॉय करून घेऊया पूर्ण इव्हेंट आज रात्रीचा. हे बघा, हे रिंगचं मी बोलत होतो, इथे पूर्णपणे कार्यक्रम होतील आणि दिसेल आपल्याला, इथून दिसेल सध्या. नंतर तुम्हाला ड्रोननी पण दाखवतो काय विषय आणि काय नाही. आता सध्या जरा चाललोय, बॅगी वगैरे ठेवायचं कसं काय बघतोय. म्हणजे बॅगी वगैरे ठेवल्या तर टेन्शन राहणार नाही. आपल्याबरोबर 2 स्वयंसेवक आहे, टेन्शनची बात नाही. आता मी मागाशी बोलत होतो की या रिंगमध्ये काहीतरी खेळ होणार आहेत. मर्दानी आखाडे, लेझिम शो वगैरे वगैरे खूप सारे असे खेळ होणार आहेत, मला बघायला भेटतील. आता एन्जॉय करा. आणि येस, आमचा फायनली बॅगेचा कार्यक्रम झाला, मेन ते. आता येस, आता तुम्हाला ड्रोन शूट्स वगैरे दाखवतो. जास्ती ते लांब आहे, आम्ही इथून खूप ट्राय करतो जेवढं आतमध्ये जायला भेटेल तेवढं आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण शूट. बघा जागा, इथे कोणालाच उभं राहून देत नाहीत, बट आपली सोय करून दिली. काय व्ह्यू आहे आणि काय तो नजारा आहे आणि काय ती वाईब आहे, एकच नंबर. तुम्हाला सर्व दाखवीन ड्रोन वगैरेमध्ये आणि एन्जॉय करूया आपण. माझा आवाज किती येतं काय ते माहीत नाही, बट ही जी हवा आहे आणि जी वाईब आहे ती जबरदस्त आहे, जबरदस्त. आणि इकडे जी बसलेत ना आपले मावळे, ते सर्व ना दुपारपासून त्यांनी जागा जिंकून ठेवली. म्हणजे मोस्टली तरी अर्ध्यांनी दुपारपासून जागा जिंकून ठेवली त्या भर उन्हात. आणि इकडे पण खाली बसलेत ते. आपण बोलतो की आपल्याला जागा नाही भेटते उभं राहायला, त्याही दुपारपासून तिथे उन्हात उभं राहून ती जागा निवडून ठेवली. आणि आता त्यांना ते वसूल होणार आहे, म्हणजे ती जागा असं आहे. तयारी चालू आहे जोरदार. इकडे पूर्ण बाजारपेठ आहे. जय शिवराय. कुठून शोधतात मला काय माहिती, आवाज येत आहेत. ड्रोन बघा, ड्रोन 1 2 3 4 5 6 तिकडे काय 7, त्याच्यावरती काय 8 तसेच दिसत. अजून उरले इकडे कुठेतरी आहे आईच्या गावात. कडक वाईब येतं, कडक मस्त वाईब येतं ना. बाबा किती मोठं चालवलं आहे, खतरनाक. ओमेगलवर मस्त व्हिडिओ बनवतो भाऊ, एकच नंबर. भाऊ म्हणजे नाथकोळा. 2 पाऊल पुढे आलो पण अजून बेटर व्ह्यू भेटायला लागला, एकदम खतरनाक. आई शपथ.
आज जो मी ते सोहळा बघतोय, माझ्या आयुष्यामध्ये 47 वर्षामध्ये मी कधी गड किल्ले फिरलेलो नाहीये. पण आज फक्त छत्रपतींचे जे राज्याभिषेक आहे 6 जूनला, त्या निमित्ताने मला आज युवराज्ञी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जी मला आज इथं संधी दिलेली आहे वॉशरूम क्लीन करण्याची, त्याबद्दल पहिलं तर मी त्यांच्या म्हणजे हात जोडून मी त्यांचा आभारी आहे. आणि ही पूर्ण सेवा जी आहे ही आपण विना मोबदला घेतो, म्हणजे फक्त सेवा Yes. म्हणून आपण केली. येस मी म्हणूनच सांगतोय की ही सेवा जेवढी म्हणजे इथे लाखोनी पब्लिक आहे आणि त्या लाखो पब्लिकला इथे स्वच्छतामध्ये पाणी पुरवणं हे फक्त आणि फक्त या दादांनी केले, आणि ते पण बिना शुल्लक, म्हणजे एकही रुपया न घेता ही फक्त सेवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केलेली आहे. म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आपले कामं सोडून, आपला धंदा सोडून आणि आपली मेहनत पूर्णपणे इथे टाकणं एक खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय हायजीन सर्व्हिसेस हा. पुण्यामध्ये 3 ब्रांचेस आहेत नंबर दिसते का? आणि आपलं चॅनल पण इंस्टावरती ओके, चॅनलचं नाव शिवाय _ हायजीन सर्व्हिसेस. नाईस. वन मॅन शो आहे. एकटं ऑफिसर इथे खरं सांगू तर हा जो रणधुंदार शिल्लेदार हा जो प्रतिष्ठान आहे ना, त्यांनी खूप सपोर्ट केला इथे उभं राहण्यासाठी, कारण की इथे उभं राहून देत नव्हतं कोणाला. गाईज, तर आपण आता ना इथे म्हणजे पोलीस ऑफिसरशी थोडंसं बोलूया, कारण की या दादा बोलला चालेल चालेल ना. ओके, या दादांना आपण मगासून बघितलं की एकटे पब्लिकला हँडल करत, तसेच आपल्यावर खूप सारे पोलीस ऑफिसर जे अख्ख्या पब्लिकला हँडल करणं, क्राऊडला हँडल करणं खाऊची गोष्ट नाही. म्हणजे तुम्हाला मी मगासून बघतोय की तुम्ही एवढं पब्लिकला हँडल करताय एकट्याने. म्हणजे काय तुम्ही नागरिकांना काय आव्हान द्याल, म्हणजे नेक्स्ट टाइम येता येईल किंवा या गडावर येता येईल असं काय? थोडे पेशन्स ठेवा, कारण कसे आपला एरिया बारीक असतो आणि पब्लिक मोठ्या प्रमाणात आलेली असते. कारण शिवराज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्रातला म्हणलं तरी सगळ्यात मोठा सण आहे, का जिथं सगळे आपले हिंदू बांधव म्हणा, सर्व बांधव आपले एकत्र येतात आणि तो सण साजरा करतात. मग त्याच्यामुळे थोडं पेशन्स ठेवले पाहिजे आपण पण, कारण गर्दी असते भरपूर आणि मग त्याच्यामुळे हँडल करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. काही आता जर बघायला गेलो तर ऑफिसर पण आपल्यासारखे सामान्य माणूस आहेत. फक्त त्यांचं एक काम आहे की ते करणं, ते रागात कधी बोलतील काय बोलतील तर राग मानू नका, कारण की त्यांच्यावरती पण तेवढा प्रेशर असतो आणि तेवढ्या गर्दीमध्ये तेवढा प्रेशर हँडल करणं, शांत डोकं ठेवणं एक म्हणजे जबाबदारीची गोष्ट आहे. सो धन्यवाद बोलीन मी तुम्हाला, तुम्ही एवढा हँडल करता आणि म्हणजे तुम्हाला ते पूर्ण टीमला, महाराष्ट्र पोलीसला थँक्यू. बाबू इकडे बाबू, तुला कसं वाटलं ते बोल. लाजायचं नाही. छान वाटलं. कुठून आले? सातारा, कराड. लाजते बाबू, कराडवरून आले. तुला घेऊन कसं वाटलं सांग ना. बोल लाजू नको. लाजते बाबू, लाजते. ओके. तसं तुम्ही पण जेव्हा गडावर याल तर आपली बॉटल फक्त एवढंच करा की आपण जी बॉटल टाकतो किंवा घेऊन येतो ती बॉटल रिटर्न तुम्ही गडाच्या खाली जाताना घेऊन जा. छत्रपती शिवाजी महाराज की
गाईज इथे मागे समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ते जगदीश्वर टेम्पल जो आहे तो आहे. दोन्हीकडे दर्शन केले, दोन्हीकडे फुलांचं सजावटीचं काम झालं म्हणून व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती. सो असं काही दर्शन केलं. लाईन खूप मोठी आहे बट झालं दर्शन नो प्रॉब्लेम मध्ये. आज 5 जूनची रात्र मी उभा आहे त्या रायगडच्या पवित्र भूमीवर, जिथे स्वराज्याचे स्वप्न पाहिले गेले, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. आज इथे हजारो मावळे शिवभक्त एकाच भावनेने जमले आहेत आणि महाराजांसाठी या गडाच्या मातीत झोपायचं भाग्य अनुभवत आहे. ही फक्त एक रात्र नाही, ही त्या राजासाठी केलेली एक छोटीशी भावना आहे, ज्यांनी आपल्याला स्वाभिमान, स्वराज्य आणि जगण्याची दिशा दिली. गादी नाही, सुख नाही, फक्त महाराजांच्या आठवणींसोबत या मातीत विसवण्याचा आनंद आहे. रायगडची ही माती, हा वारा, ही रात्र आयुष्यभर लक्षात राहील. हा आहे काहीतरी सकाळचा 5 वाजता सीन. अजून मित्रांनो, तर शिव सकाळ आणि आजचा दिवस 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक सोहळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि यस, कालची संध्याकाळ म्हणजे 5 तारखेची संध्याकाळ तुम्ही एन्जॉय केली असणार. आजची म्हणजे सकाळ सुद्धा तुम्ही एन्जॉय कराल. इथे आपण आहे आता नगर खाण्याच्या इथे, आणि जिथे मागे भंडारा उधळणं, पूर्ण ढोल ताशा पथकचा आवाज तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंडला, हे पूर्णपणे चालू आहे. आणि यस, आता तुम्ही आम्हाला तिथे जायला भेटेल तेव्हा भेटेल, पण त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून घ्या, कारण की तिथे पूर्ण फुलांनी सजावट वगैरे केलेली आहे. आणि यस, पहिले तिथे जायला चान्स भेटतो, तिथे दर्शन घेऊया. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काल ड्रोन उडवलेला आणि रात्री आवडाय चालते पूर्ण तो तिकडे गेलता आउट ऑफ कंट्रोल, पण तरी आता रिस्क घेतली. आणि तो तुम्ही शॉट बघितला ना, तरी बघितला ना, आता तुम्ही बघाल ना, एक नंबर शॉट आहे. पैसा असं तिकडे बघा, ड्रोन चालू आता येणार इथून पालखी. आणि पालखी बघण्यासाठी जागा मस्त भेटली, एक नंबर जागा भेटली इथे. याच्यासारखी जागा कुठे नाही. अजून जवळून सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये मला जागा भेटली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना इतक्या जवळून पाहण्याचा हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. महाराजांच्या विचारांची आणि परंपरेची ही जिवंत ओळख पाहून मन अभिमानाने भरून आलं.
आणि म्हणून शिवचरित्र हे नुसतं शाळेपुरतं मर्यादित नाही, तर खऱ्या अर्थाने शिवचरित्र हे कॉलेजमध्ये बाहेर पडेपर्यंत त्या मुलांच्या महाराष्ट्रात नाही किंबहुना देशात शिकवणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सर्वांना समान न्याय होता. कधी आलेला तू मी काल आलेलो. आणि चालत आलेला हा चालत आलेला तू हा. तू डेंजर आहे. मग कसं वाटलं? कसं नाही म्हणजे चालत आलेलो, पाय दुखले. पाय दुखले नाही एवढा तुम्ही एन्जॉय केला का नाही हा सोहळा? मग काय? मग कशाला आलेला ते सांग. महाराजांच्या राज्याभिषेकसाठी. हा बरोबर, असा मुलगा पाहिजे काय जो असं मुलगाच्या ऐवजी मी बोलेन का याचे वडील असे पाहिजेत, सर्वांचे वडील असे पाहिजेत की मुलांना वेट एन्जॉय इमॅजिका नेण्यापेक्षा गरमीमध्ये इथे आणावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आणावा आणि दाखवावा की आपले छत्रपती कोण होते, त्यांनी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एवढी पब्लिक आज का जमा होते, हे प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांना दाखवावा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं होतं की आपण म्हणजे माझं असं असायचं की जाऊ या कधीतरी रायगडला जाऊ, या वर्षी जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, कधीतरी जाऊ असा असायचा. पण मी तर बोलीन ना, आता तुम्ही जर माझे व्हिडिओ जर बघत असाल ना, तुम्ही पुढच्या वर्षी राज्याभिषेक सोहळ्याला नक्की या. रायगडावर कधी येणं होईल म्हणजे पूर्ण फिरण्यासाठी हे माहीत नाही, पण राज्याभिषेक सोहळा हा पाहणं जरुरी आहे. कारण की छत्रपतींनी आपल्यासाठी काय केलेलं ना हे इथे आल्यावर समजतं आणि त्यांच्यासाठी एवढी लोक का जमतात हे समजतं. तुम्हाला मग अशी मी खालून लाईन दाखवलेली आहे, कुठून आहे मी आता दाखवतो त्याला. त्या गोष्टीला झाले मला असं वाटतं 2 तास होऊन गेले, जास्ती झाले असते. इथून लाईन स्टार्ट होते हा का, खाली उतरायची. इथून लाईन स्टार्ट अशी 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 आली, अशी अशी इकडून गेली, अशी 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 इकडून 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 पूर्ण इथपर्यंत अशी लाईन. आणि ही लाईन मगासून चालते, असं नाही की थांबलेलीच आहे, चालते. पण तरी पण तेवढीच अजून गर्दी होते, विचार करा. आणि इथपर्यंतच नाही फक्त थांबा, हे आहे ना इथपर्यंतच नाही, याच्या खाली पण असं गेलेलं आहे इकडे, जे इथून दिसत नाही. दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं पण चॅनल आहे गावाला उमी करून, सो त्याला पण फॉलो करा. सो माझ्या पण चॅनलला फॉलो करा आणि दादाचं चॅनल एक नंबरच आहे, आपल्याला माहिती आहे. मी जाऊ का? नाही ना बघू. ए अरे काय मला काय करलास? नंतर मला घ्यायचं आहे तुमचं बाईक. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. नंतर बाईक घ्यायची तुमच्या पूर्ण ग्रुपची. हा का? आज रात्री आम्ही तुमच्यासाठीच आहे बस का. ओके. आज रात्री यांच्यासाठी बस का. राजमाता, राष्ट्रमाता, आऊसाहेब, जिजाऊ साहेबांचा. आऊसाहेब, जिजाऊ साहेबांचा. महाराज, गणपती, भूपती, गजाश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पाळंगत, राजनिधी धुरंदळ, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, श्री श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित ज्ञानगोविंद सर्जा रणधुरंदर, स्वराज्य रक्षक, शिवपुत्र, धर्मवीर, श्री श्री शिव छत्रपती संभाजी महाराज की जय. श्री श्री शिव छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. जय भवानी. काय एनर्जी होती, काय एनर्जी होती बाबूची, खतरनाक. एक नंबर हा, एक नंबर.
फायनली ही लाईन जी आहे ती संपलेली आहे 7:30 वाजता संध्याकाळी. म्हणजे विचार करा सकाळपासून शिवप्रेमी शिवभक्त जे लाईनीला होते ती पाराच्या पाऱ्यावरती लाईन होती, ती लाईन आताशी संपणार आहे इथे बस. दादा आमचा उद्देश सर्वांचा एकच आहे की आपला रायगड आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. सगळ्या शिवभक्तांचं माझं पण म्हणणं एवढंच आहे की आपला गड आपली जबाबदारी आहे आणि ही एक छोटीशी एक सुरुवात आहे. ही भली मोठी आपल्याला करायची आहे. तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करा, जेवढ्यांना श्रमदान देता येईल तेवढे द्या. आपल्या मावळ्यांनी इथं रक्त सांडले हे आपलं कर्तव्य आहे की आपण मिनिमम हे गड तरी संवर्धन केले पाहिजे. रणझुंजार शिल्लेदार या टीमच्या ते ताई होल्ड करतात पूर्ण टीम. सो ताई मी माझ्या व्ह्युअर्सकडून तुम्हाला धन्यवाद बोललीन, पूर्ण शिवप्रेमी भक्तांकडून तुम्हाला धन्यवाद बोललीन. एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आपल्या सोबत निलेश दादा आणि वीरदादा आहेत, रायगड सेवक समिती. दादा धन्यवाद, तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल पहिल्यांदा तर म्हणजे आभारी आहे. आणि तुम्ही एवढा इथला म्हणजे माहोल एन्जॉय करायला दिला आणि म्हणजे असं कधी येऊ कधी नाही असं होतं आमचं, कधीतरी जाऊ रायगडला असं. पण तुमच्या निमित्तानं आज आम्ही आलोय रायगडवरती आणि हा सोहळा पूर्ण एन्जॉय करायला भेटला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही काय बोलू इच्छिता? आम्ही तुम्हाला नाही बोलवलं, तुम्हाला आम्ही फक्त निमित्त झालो, पण तुम्हाला खरं बोलवलं ते शिवरायांनी. शिवरायांचा जो सोहळा होता, जो शिवराज्याभिषेक होता, तो त्या काळी आपल्याला बघायला नशीब नाही झालं. पण हा शिवराज्याभिषेक 6 जूनचा आपल्याला बघायला नशीब झालं आणि तो खरंच डोळ्याचे पारणं फेडणारा सोहळा आहे. आणि आज तुमच्या सोबत आम्ही या सोहळ्याचा आनंद घेतला, आमच्यासोबत तुम्ही कार्य केलं. आज रायगड सेवक समितीचा मी सदस्य म्हणून मी दादांचं स्वागत करतो, आभार मानतो. पुढच्या वर्षी दादा आमच्या सोबत राहील याची अपेक्षा करतो. जय शिवराय. जय शिवराय. ऍक्च्युली इथे येण्यासाठीचे जे पुण्य आहेत ना, ते मागच्या वर्षीचे किंवा मागच्या जन्माचे सगळे पुण्य तुमचे गोळा झाल्यानंतर तुम्हाला रायगडावर येण्याचं पुण्य वाटतं. सो आम्ही खरंच निमित्त मात्र होतो. दादांचे खरंच पुण्य आहेत, आईवडिलांची पुण्य आहे, जेणेकरून त्यांना इथे येण्याचं भाग्य प्राप्त झालं, महाराजांसोबत काही क्षण घालवता आले. सो तुम्ही पुढच्या वर्षीही आणि त्याच्या पुढेही कंटिन्यू आमच्या सोबत राहाल हीच आमची अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचं थिओर भाऊ, पिंट्या भाऊ यांना आम्ही विनंती करतो की आजपासूनच ते रायगड सेवक समितीचे सदस्य झाले आहात आणि ते आजन्म तुम्ही समितीचे सदस्यच राहणार. आम्हाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा राहील की तुम्ही समितीचे सदस्य म्हणून दरवर्षी सोहळ्याला स्वयंसेवक म्हणून आमच्या सोबत कार्य करावे आणि शिवरायांच्या गडावर स्वयंसेवक सोबत शिवकार्य करावे. जय शिवराय, जय शंभूराज. फायनली तर हा सोहळा एंड झालेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल किती एन्जॉयमेंट होती इथे आणि कशी वाईब होती. तुम्ही तर फक्त व्हिडिओमध्ये बघितली, बट रिअलमध्ये जी एन्जॉयमेंट आहे ना, ही कुठे कोणत्याही सोहळ्याला जगात भेटणार नाही मला असं वाटतंय. खूप मजेशीर सोहळा होता. आणि यस, मी एक बोलीन की ज्या प्रतिष्ठानचे आपण बाहेर घेतले, असं नाही की फक्त तेच प्रतिष्ठान या गडासाठी काम करतात किंवा तेच इथे हे करतात. बाकीचे असे खूप सारे प्रतिष्ठान आहेत जे बाकीचे असे खूप सारे प्रतिष्ठान आहेत जे या गडासाठी काम करतात. मला प्रत्येकाकडून बाहेर घेता आली नाही. मी एक बोलीन की या सोहळ्याला जेवढी जण मला भेटले त्यांचे मनापासून आभार.
जेवढे जणांनी मला आवाज दिला त्यांचे मनापासून आभार. आणि मी एक बोलीन की आजपर्यंत एवढी जणं कुठेच मला भेटली नाही. म्हणजे मी तर बोलीन 150 तरी जणांनी माझ्यावर फोटो काढले असेल, तेवढे जणांनी मला आवाज दिल्यात. आणि असं आहे की मजा आली. म्हणजे मी बाकी काय बोलत नाही, आता मला बोलायला सुचत नाही या गोष्टीबद्दल. बट थँक्यू, तुम्ही एवढा प्रेम करता आणि माझे व्हिडिओज बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ब्लॉग कसं वाटलं हे जरूर सांगा कमेंट्समध्ये. थोडंसं नवीन स्टाईलमध्ये ब्लॉग केलं आहे, कमेंटमध्ये जरूर सांगा कसं वाटलं ब्लॉग. आणि लाईक नसेल केला तर लाईक जरूर करा चॅनलला. भेटूया माहीत नाही कोणत्या ब्लॉगमध्ये, पण भेटूया कधीतरी. बाय.